ते कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की 19 जुलै एक सेकंड हँड 2024 मोबाईल PM इमेज PNG एक सेकंड हँड मोबाईल घेत असताना कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, काय घेतल्या पाहिजेत? तर 314 U सगळ्यात महत्त्वाचं 3418 TMIHT YouTube सेकंड हँड मोबाईल घेत असताना तर कुठल्या विषयी माहिती घेतली पाहिजे, काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, आपण या थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकायचा आहे, त्यामुळे तुम्ही जास्त काही इकडं तुम्हाला बघायला भेटणार नाही. पूर्णपणे ऐकून ह्या माहिती घ्यायची आहे आणि अ, टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी. तर आपण बघूया, जर सेकंड हँड मोबाईल आपण घेत आहोत, तर सर्वप्रथम आज मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईलच्या किमती वाढलेल्या आहेत. मोबाईलची किमती वाढल्यामुळे पर्यायी मार्ग शोधत आहेत लोकं. काही सेकंड हँड मोबाईल घेत आहेत. तर सेकंड हँड मोबाईल घेत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. तर आपण त्याच काही बुलेट पॉईंटमध्ये पाहणार आहोत. तर टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जे म्हणजे मित्र असतील, नातेवाईक असतील किंवा इतर कोणते कोण सेकंड हँड मोबाईल घेणार असतील त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तर सर्वप्रथम बघा, Accessibility तो platform काय सेकंड मोबाईल घ्यायचा असेल तर सर्वप्रथम काय असतं, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, शक्यतो तुम्हाला जमलं तर सेकंड हँड मोबाईलपैकी तुम्ही नवीन मोबाईल घ्या. परंतु जर सेकंड मोबाईल घ्यायचाच असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. सर्वप्रथम बघा, सेकंड हँड मोबाईल घेत असताना तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये एखादा मोबाईल असेल तर तो सेकंड हँड मोबाईल घेणं फार सगळ्यात ट्रस्टेड आणि सगळ्यात विश्वसनीय माध्यम म्हणजे तुमच्या सेकंड हँड मोबाईल तुमच्या कोणत्याही नातेवाईकांमध्ये असेल तर तो घेऊ शकता. दुसरा मुद्दा आहे, सेकंड हँड मोबाईल घेत असताना जर तुम्हाला ऑनलाईन लोकल स्टोअरवरील मोबाईल घेत असाल तर शक्यतो अशा स्टोअरमधून तुम्ही मोबाईल घ्या. तुमचं जेणेकरून सारखं येणं-जाणं आहे त्या मोबाईलच्या दुकानाकडे किंवा तुमच्या त्या दुकानाकडे येणं-जाणं तुमचं सारखं असेल किंवा एकंदरीत तो तुमच्याशी रिलेशन एक चांगला असेल तर तुम्ही त्यांच्याकडून सेकंड हँड मोबाईल घेऊ शकता. ठीक आहे. तर आणखीन काही गोष्टी असतात सेकंड हँड मोबाईल घेत असताना. काही मोबाईल्स असतात ते ट्रस्ट तुम्ही ट्रस्ट सोर्सवरूनच सेकंड मोबाईल घ्या. जसं की ते आपण पाहणार आहोत पुढच्या पॉईंटमध्ये. तर आता लोकल स्टोअरमध्ये घेत असताना तुम्ही मोबाईल पूर्णपणे सर्वप्रथम मोबाईल सर्व बाजूनी बघा. कुठे क्रॅश आहे का? डॅमेज आहे का? काय आहे का? सर्व बॉडी डिटेक्ट बघा. बॉडीला कुठं क्रॅश वगैरे आहेत का? डिस्प्लेला कुठं क्रॅश आहे का? पूर्णपणे चेक करा. त्याच्यानंतर बटन्स बटन्स वगैरे सगळं काम करत आहेत का बघा. व्हॅल्यूम अप, व्हॅल्यूम डाऊन, अप, फिंगरप्रिंट वगैरे सगळं बटन स्कॅन वर्क करत आहेत का बघा. हे झालं. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आता तुम्ही सर्व मोबाईल बाहेरून बघितला तर आता जो मोबाईलचा मेन पार्ट आहे तो बूटिंगचा. जर सेकंड हँड मोबाईल असेल आणि तो बूट व्हायला कमीत कमी 30 सेकंदच्या वर जर घेत असेल तर तो मोबाईल कंप्लीटली टाळा. कारण जर बूटिंगमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला त्या मोबाईलच्या कुठेतरी सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो एव्हाना मदरबोर्डलाही प्रॉब्लेम झालेला आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर तो बूटिंगला जर 30 सेकंदाच्या आत बूटिंग होत असेल, बूटिंग म्हणजे अगदी सुरुवातीला जे स्विच ऑफ निघाल्यानंतर जे नाव येतं ते नाव धरून पूर्ण मोबाईल होम पेजला येईपर्यंत तुम्हाला 30 सेकंदाच्या आत यायला पाहिजे. लय झालं 35-40 सेकंदच्या वर जाता कामा नये. हे झालं बेसिक. त्याच्यानंतर आता मोबाईल तुमचा ऑन झालेला आहे. त्यानंतर तुम्ही सगळे सेन्सर चेक करा. म्हणजे जसं की फिंगरप्रिंट चालू आहे की नाही, फेस रेकग्निशन चालू आहे की नाही बघा. त्याच्यानंतर लॉक वगैरे व्यवस्थित होत आहे का नाही बघा. ह्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही मोबाईल बाहेरून तर पाहिला, आत न बघत असताना सर्वप्रथम आता बघा तुमच्या मोबाईल बॅटरी हेल्थ सगळ्यात महत्त्वाचं असतं. मी तर अँड्रॉईड फोनशी बोलतो आहे, आयफोनचा इथं विषय नाही आहे. बॅटरी हेल्थ कसं सगळं बघायचं बघा. बॅटरी जर एखादा व्हिडिओ तुम्ही बघत आहात आणि एखादा व्हिडिओ समजा तुम्ही एखाद्या त्या मोबाईलवरती एक व्हिडिओ प्ले करा. व्हिडिओ प्ले केल्यानंतर एक 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम 2 ते 1 ते 2% बॅटरी डिस्चार्ज व्हायला पाहिजे. 2% वर जर बॅटरी डिस्चार्ज होत असेल तर त्या बॅटरीचं कामकाज तुम्हाला लवकर येऊ शकतं. म्हणजे एकंदरीत या मोबाईलची बॅटरी तुम्हाला काम काढणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय असतो तो सिम नेटवर्क कनेक्टिव्हिटी बघा. सिम एक स्लॉटमध्ये टाकून बघा, दुसऱ्या स्लॉटमध्ये टाकून बघा. त्याच्यानंतर मेमरी कार्ड असेल, मेमरी कार्ड टाकून बघा. त्यानंतर
इयरफोन जॅक वगैरे कनेक्ट करून बघा. हेडफोन कनेक्ट होत आहेत की नाही बघा. म्हणजे वायरलेस हेडफोन सॉरी जे हेडफोन असतात, हेडफोन जॅकमध्ये कनेक्ट होतात बघा. चार्जिंग पोर्ट कनेक्ट होते की बघा. चार्जर व्यवस्थित कनेक्टिंग होते की बघा. त्याच्यानंतर ग्रीन लाईन इश्यू कुठं आहे की नाही, ते चार्जिंग कनेक्ट झालं, चार्जिंगचा विषय झाला. त्यानंतर स्पीकरमध्ये तुम्ही माईक चेक करा. एक सिम कार्ड टाकल्यानंतर तुम्ही कोणाला तरी फोन लावून बघा, आवाज नीट येतो आहे की नाही, आवाज जातो आहे की नाही, या सगळ्या गोष्टी चेक करा. या सगळ्या बेसिक गोष्टी चेक केल्यानंतर सगळ्यात विषय येतो तो महत्त्वाचा म्हणजे ऑडिओ. ऑडिओ तुम्ही एखादा प्ले करा. प्ले केल्यानंतर तो ऑडिओचा आवाज व्यवस्थित येतो आहे की नाही, साऊंड कुठं दबल्यासारखा वाटतो आहे किंवा खरखरल्यासारखं वाटतो आहे की बघा. त्याच्यानंतर सगळ्यात विषय येतो तो म्हणजे हीट जनरेट. मोबाईल मोठ्या प्रमाणात वापरत असताना तुम्ही मोबाईलवरती हवे काहीतरी काम करा. जसं की मोठी गेम रन करा. म्हणजे आता समजा त्या मोबाईलला अनुसरून तुम्ही गेम रन करा. जर ते रन केल्यानंतर तो मोबाईल गेम रन करा किंवा मोठं सॉफ्टवेअर रन करा. रन करत असताना जर मोबाईल ऑटोमॅटिक गरम होत आहे किंवा प्रमाणापेक्षा हीट होत आहे, तर तो मोबाईल अवॉइड करा. कारण त्याचंही कुठल्या ICचं किंवा मदरबोर्डचं काम निघालेलं असतं. म्हणून तो मोबाईल मोठ्या प्रमाणामध्ये हीट होतो आहे, ठीक आहे. किंवा बॅटरीचंही काम निघालेलं असू शकतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर जाऊन कराव्या लागतात. तर आता एकंदरीत मोबाईल चा गरम हीटने वगैरे ते चेक केला. त्याच्यानंतर जो प्रश्न येतो तो म्हणजे बॅटरी हेल्थ झालं. त्याच्यानंतर विषय येतो तो म्हणजे डिस्प्ले कुठं चेंज झाला आहे का बघा. डिस्प्ले चेंज झाला आहे किंवा डॉट्स वगैरे येतात का. पूर्णपणे एक बॅकग्राऊंड कलरचं काहीतरी ओपन करा फोटो किंवा पूर्ण बॅकग्राऊंड कलरचा काहीतरी फोटो ओपन करून तुम्ही बघा की तुमच्या मोबाईलला काय प्रॉब्लेम झालेला आहे का किंवा कुठं काय त्याच्यावरती डॉट्स येत आहेत का किंवा कुठं डिस्प्लेच्या आणि डिस्प्ले आहे आणि त्याचं बॅक पॅनल आहे. डिस्प्ले आणि बॅक पॅनलच्या मध्ये आणि हेडफोनच्या चार्जिंग सॉकेटच्या वरती. त्याच्यानंतर आता नवीन जे फोन आहेत त्याला नॉईज कॅन्सलेशन एक वरच्या साईडला ग्रीन असतो. त्या ग्रिलच्या वरती कुठं ना कुठं तरी पेचकस लागला आहे का बघा. जेणेकरून ते खोललेला असतो आणि खोलत असताना पेचकस लागलेला असतो. त्याचं कुठं डाग पडले, त्याचं कुठं वन उमटलं आहे का बघा. ते झालं. त्याच्यानंतर स्मेल घ्या. स्मेलनं सगळ्यात आधी ओळखता येतो मोबाईल तुमचा ओपन झाला आहे की नाही. त्याच्यानंतर एक ग्रिलवरती जाळी असते. हेडफोनचं सॉरी माईक आहे ना, तिथे एक बारीकशी जाळी असते. ती बारीकची जाळी शक्यतो डोळ्याला दिसत नाही, परंतु ती जाळी असं तुम्ही तिथं बोट फिरवला. तुम्हाला पॉइंट लाईन करून दाखवतो बघा. गॅलरी रोटेट स्मार्ट रोटेट स्मार्ट आता हे कॅमेरा गॅलरी ओपन आहे. एज पॅनल्स 19 जुलै 2026 8 ते 54 PM इमेज PNG. आता हे वरती जे ग्रीन लाईन चौकोन दिसते तुम्हाला, हे चौकोन इथं गॅप कट झालेला आहे. तर तिथं कॅमेरा असल्यामुळे तिथं गॅप कट झालेला आहे निळ्या पट्टीचा. परंतु तिथं एक जाळी असते. जे जुने फोन आहेत त्यांना पंक्च्युअल होल वगैरे साईडला जे हेडफोन आहे माईक कॅमेरा आहे त्यांना तिथं जाळी असते. तर ती जाळी अशी कुठेतरी हाताला लागली पाहिजे. जर ती नसेल तर तो मोबाईल ओपन झालेला आहे. कारण ती एकदा जाळी निघाली की परत शक्यतो 90% बसत नाही. 10% जे टेक एक्सपर्ट असतात रिपेअरिंग वगैरे त्यांनी बसवू शकतात. परंतु ते एकदा ओपन झाले की ती बसू शकत नाही. ते तुम्हाला कळतं की मोबाईल रिपेअरिंग झाला आहे की. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमचा मोबाईल खोलला आहे की नाही कळला. तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या मोबाईलच्या पास झाल्या. जसं की तुम्हाला बॅटरी योग्य आहे वाटली, त्याच्यानंतर डिस्प्ले योग्य आहे वाटला, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी टेस्ट झाल्यानंतर त्या मोबाईलचं व्हॅल्युएशन बघा. जर एखादा नवीन मोबाईल आहे, त्याची किंमत 45,000 आहे आणि तुम्हाला तो डायरेक्ट सेकंड हँड मोबाईल 5-6 हजार रुपयाला भेटतो, तर तो घेऊ नका, अवॉइड करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो सेकंड हँड मोबाईल घेणार आहात त्याचा IMEI नंबर, बॉक्सचा IMEI नंबर आणि बिल नंबर या सगळ्या गोष्टी मॅच व्हायला पाहिजेत, तरच तो मोबाईल घ्या. जर तसं नसेल तर तुम्ही तुम्ही कुठे मोबाईल घेत असाल तर त्याच्याकडून लिहून घ्या. तसं आधार कार्ड त्याच्या एका आयडेंटिटी डॉक्युमेंटमध्ये किंवा मी ह्याच्याकडून झेरॉक्सवरती किंवा मी हा मोबाईल ह्यांना परचेस करत आहे म्हणजे देत आहे किंवा म्हणजे जेणेकरून काय उद्या गोष्टी झाल्या तर तुम्ही सेफ राहाल, ठीक आहे. या गोष्टी झाल्या. आता झाल्या सगळ्यात गोष्टी या ऑफलाईनच्या. शक्यतो तुम्ही मोबाईल घेत असताना ऑफलाईन मोबाईल दुकान शॉपमधून घ्या. परंतु जिथं तुमचं ट्रस्टेड आहे तिथून मोबाईल घ्या. ट्रस्टेड असूनसुद्धा जर तुम्हाला एखाद्या सेकंड हँड मोबाईलला 10 दिवसाची, कमीत कमी 15 दिवसाची, त्याच्यानंतर 1 महिन्याची जास्तीत जास्त वॉरंटी जर तुम्हाला भेटत असेल तर उत्तम, चांगलं आहे. सेकंड हँड मोबाईल घेत असताना वॉरंटीमध्येच घ्या शक्यतो. 4 पैसे वाचूच्या दृष्टिकोनातून विदाऊट वॉरंटी मोबाईल घेऊ नका. कारण सेकंड हँड मोबाईल घेतला, घरी आला, तुम्हाला काही प्रॉब्लेम करला तर तिथे तुम्हाला काही करता येत नाही. हे झाल्या गोष्टी. आता त्याच्यानंतर काय होतं विषय येतो, सेकंड हँड मोबाईलचा IMEI नंबर
आता IMEI नंबर कसा काढायचा तुम्हाला मी सांगणार आहे त्या व्हिडिओच्या शेवटी, तोपर्यंत बघत तो सगळ्या गोष्टी तुम्ही नोट्स डाऊन करून घ्या. आता हा जो मोबाईल आहे तुम्ही परचेस करणार आहात त्याचा IMEI नंबर मॅच झालेला आहे, बॉक्स नंबर, बिल नंबर सगळं मॅच झालेलं आहे. परंतु सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे असते त्या मोबाईलची बॅटरी. आता सर्कल जे पूर्वीचे जे मोबाईल आहे ते बॅटरी खोलल्यानंतर कळत होतं बॅटरी फुगली की नाही, परंतु आत्ताच्या मोबाईलला तसं करता येत नाही. तर त्याला एक पर्याय आहे. त्याच्या पाठीमागं जो तुम्ही काय फ्लिप कवर तुम्ही जे कवर लावलेलं असतं म्हणजे पाठीमागे जे कवर लावलेलं असतात ते कवर काढा. म्हणजे बॅक पॅनल म्हणत नाही, पाठीमागचं कवर काढा. कवर काढल्यानंतर स्मूथ असा हात त्याच्यावरती फिरवा. त्या हात फिरवल्यानंतर तुम्हाला असं जर बॅटरी ठिकाणी कुठेतरी जाडपणा, फुगीरीपणा वाटलं तर तो 100% ती मोबाईलची बॅटरी फुगलेली आहे आणि तो मोबाईल स्किप करा, घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट, जर मोबाईलवरती ग्रीन लाईन वगैरे कुठे दिसत असतील, काय लाईन्स वगैरे असेल तर स्किप करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता ऑनलाईन, आता हे झालं ग्रीन लाईनच्या विषयी, सॉरी सेकंड हँड मार्केटमधून घेताना. आता तुम्ही ऑनलाईन मार्केटमध्ये घेत असाल तर ऑनलाईन मार्केटमध्ये घेत असताना सगळ्यात पहिले तर कुठून घ्यायचा नाही ते गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यात म्हणजे OLX असू द्या किंवा असे जे थर्ड पार्टी ॲप्स आहेत किंवा थर्ड टाईप वेबसाईट आहेत, इथून तुम्ही मोबाईल घेण्याचं स्किप करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑनलाईन मोबाईल घेत असताना कोणी तुम्हाला असं म्हणत असेल की ॲडव्हान्स पैसे टाका, पाठवा, मग मोबाईल पाठवतो, स्किप करा. शक्यतो मोबाईल तो स्किपच करा. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या हातामध्ये मोबाईल तो हाताळायला भेटत नाही किंवा त्या मोबाईल जोपर्यंत तुमच्या समोर येत नाही, तुम्ही कॅश ऑन पेडच करा. कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन पैसे द्यायला जाऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला कोणतरी सांगत असेल की मी वकील आहे, तलाठी आहे किंवा अन्य काही पोस्ट आहेत किंवा सांगतात मी पोलीस आहे किंवा असे काही पोस्ट सांगतात की जिथं तुम्हाला असं वाटेल, ट्रस्टेड वाटेल आणि तुम्हाला ते बोलवतात मोबाईलचे डील करण्यासाठी. तर शक्यतो अशा ठिकाणी डील करायला जाऊ नका की जिथं लोकं नाही आहेत, काही नाहीत. अशा ठिकाणी तुम्ही चुकूनही डील करायला जाऊ नका. डील करायच्या ठिकाणी अशा ठिकाणी जावा, कॅफेमध्ये जावा किंवा कुठं हॉटेलमध्ये जावा किंवा अशा सार्वजनिक ठिकाणी जिथे रेलचेल आहे अशा ठिकाणी मोबाईल परचेस करायला, मोबाईल घ्यायला जावा. आणि घ्यायला जात असताना शक्यतो सोबत कोणाला तरी एका जणाला घेऊन जावा. एकटं जाऊ नका. कारण एकाला दोघं असणं अशा गोष्टी ठीक आहे, म्हणजे महत्त्वाच्या असतात. ह्या झाल्या सेकंड मोबाईल घ्यायला जात असताना ऑनलाईन तुम्ही ज्यावेळेस परचेस करणार आहात त्यावेळेसच्या विषयी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता ऑनलाईन मोबाईल घेत असताना कुठून घ्यायचा, तर कॅशिफाय असू द्या किंवा फ्लिपकार्टचं एक ऑनलाईन सेकंड हँड मोबाईलचं परचेस वेबसाईट आहे, तिथून एक तुम्ही घेऊ शकता फ्लिपकार्टच्या माध्यमातून. परंतु तिथंही बघा काय असतं, ग्रेड असतात. आता समजा एखादा मोबाईल ए ग्रेड आहे, A+ ग्रेड आहे आणि आता ग्रेड कोणते आहेत बघा. ए ग्रेड काय असतं, A+ ग्रेड असतं, त्याच्यानंतर बी ग्रेड, सी ग्रेड आणि डी ग्रेड. आता हे ग्रेड कशावरून ठरतं, तर A+ जो ग्रेड आहे तो कन्व्हिशन, आता समजा एखादा चांगला मोबाईल आहे, समजा 1-2 महिन्यात तो काहीतरी मेजर प्रॉब्लेम, थोडासा काहीतरी कुठं बटनचा प्रॉब्लेम आहे, कुठल्या एखाद्या सेन्सरचा प्रॉब्लेम आहे, तर तो रिफब्रिश केला जातो, त्याच्यावरती चेक केलं जातं, त्याच्यावर टेस्ट घेतली जाते, ट्रायल घेतलं जातं, मग तुम्हाला तो मोबाईल दिला जातो. त्याला 1 वर्षाची त्याला 6 महिन्याची वगैरे वॉरंटी असते. त्याच्यामुळे तुम्हाला तो घेतला तर चालेल. हे जे मोबाईल असतात ना, 80चे, 90चे, 90,000, 80,000 हे ए ग्रेड प्लस, ए ग्रेड किंवा बी ग्रेड किंवा ए ग्रेडचे घ्या किंवा A+ ग्रेडचे किंवा बी ग्रेडचे घ्या. परंतु जे मोबाईल 30 50च्या आतले असतात किंवा 50-70च्या घरातले असतात आणि त्यांना ए ग्रेडमध्ये घ्या. बी ग्रेडमध्ये अजिबात घेऊ नका. कारण जर तुमचा मोबाईल बी ग्रेडमध्ये असेल तर तो कुठेतरी क्रॅशेस वगैरे पडलेले असतात, या सगळ्या गोष्टी डॅमेज झालेल्या असतात. किंवा सी ग्रेड, आता समजा एखादा मोबाईल तुम्हाला सेकंड हँड मोबाईल 15,000 ऑनलाईनला भेटतो तर तो अवॉइड करा. कारण स्किप करा. का, तर तो मोबाईल जास्तीत जास्त प्रॉब्लेम झालेले असतात, म्हणून तो रिपेअर करून डी ग्रेडमध्ये टाकलेला असतात. ते चॅप्टर वगैरे डी ग्रेड वगैरे तिथं नमूद केलेलं असतं. या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही सेकंड हँड मोबाईल घ्या. आता ऑनलाईन झालं आणि ग्रीन लाईनमध्ये ग्रीन मार्केटसुद्धा झालं, म्हणजे ऑफलाईन मार्केट झालं. आता तुम्ही कॅशिफाय किंवा इथून जरी मोबाईल घेत असाल तर मोबाईल आल्यानंतर तो बॉक्स ओपन करा. त्याच्यामध्ये काय काय आहे सगळं बघा. शक्यतो तो मोबाईल आल्यानंतर तुम्ही पे डाऊन करा. या सगळ्या गोष्टी झाल्या. आता IMEI नंबर जर तुम्हाला काढायचा आहे कसा, तर बघा Home. सिंपल आहे सगळ्या गोष्टी. Phone. Phone. स्टार Asterisk. 0 # व्हिडिओ कॉल. *#0 0 6 6
हॅश. 06#. आता हा जो IMEI नंबर आहे 3541902902937691. हा IMEI नंबर आणि तुमच्या बॉक्सवर त्या बॉक्सवरचा IMEI नंबर मॅच व्हायला पाहिजे. बिलावरती मॅच व्हायला पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी जर मॅच झाला नाही तर तो मोबाईल स्किप करा. आणि दुसरी गोष्ट, जर बिल बॉक्स वगैरे नसेल तर संचारसाथी म्हणून एक पोर्टल आहे, त्याच्यावरती हा IMEI नंबर पेस्ट करा. IMEI नंबर पेस्ट केल्यानंतर तुम्हाला जर तो मोबाईल IMEI नंबर तिथं तुम्हाला कळेल की हा मोबाईल ब्लॅकलिस्ट आहे का कशा आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून जातील. तर वायफाय गॅलरी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही IMEI नंबर वगैरे सगळं चेक करून तुम्ही मोबाईल घेऊ शकता. आता जर तुम्हाला आणखीन एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, सेकंड हँड मोबाईल घेत असताना ह्या गोष्टी फार लक्षात ठेवा की तुम्ही कुठून मोबाईल घेता हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ऑफलाईन मोबाईल घेणार असाल तर सगळ्यात पहिलं तुम्ही अशा शॉपमधून मोबाईल घ्या जेणेकरून तुमचं तिथं सारखं येणं जाणं आहे, त्यांच्याशी संपर्क चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही बाहेर गावामधून जर सेकंड हँड मोबाईल घेत असाल तर तुम्ही त्या सेकंड हँड मोबाईलचं एक बिल असल्याशिवाय तो मोबाईल घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला सेकंड हँड मोबाईल कमी किमतीमध्ये समजा 1,00,000 1,50,000 80-70 हजाराचा मोबाईल 30,000मध्ये घेत असाल तर डायरेक्ट स्किप करा. तिथं कुठं ना कुठं रिस्क आहे, कुठं ना कुठं तर ब्लॅकलिस्ट मोबाईल असू शकतो किंवा बाहेरच्या देशातून मागवलेले मोबाईल असतात. त्यांना 5G कनेक्टिव्हिटी तर भेटतं आहे असं नाही, किंवा ते त्या देशासाठी निगडीड असतात, या देशासाठी ते कंटेंट्स तसे मोबाईल नसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सेकंड हँड मोबाईल घेत असताना महत्त्वाचं म्हणजे रेट कॉम्प्रोमाइज करा. रेटमध्ये कॉम्प्रोमाइज करायला शिका. तिथं तुम्ही थोडंसं एक ट्रस्ट रेट ठेवा किंवा त्यांनी जे सांगतात त्याच्यापेक्षा 19-20 इकडे-तिकडे बोलायला शिका. कारण तुम्ही एखादा अमाऊंट देता म्हणजे त्या ट्रस्टलाच तो मोबाईल नसतो. तो रेट तुम्हाला अनेक कमी किमतीमध्ये सुद्धा भेटू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत सेकंड हँड मोबाईल घेत असताना. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्ही सेकंड हँड मोबाईल घेत आहात तर ह्या गोष्टी अनेक गोष्टी लक्षात ठेवा की तो मोबाईल एखादा वॉटरप्रूफ, आता समजा एखादा मोबाईल आहे वॉटर डॅमेज झालेला आहे. वॉटर डॅमेज मोबाईल जर तुम्ही सेकंड हँड मोबाईल घ्यायला जाल तर तो वॉटर मोबाईल डॅमेज झालेला तुम्हाला लगेच कळणार नाही. 2-3 दिवसाने 4 दिवसाने कळेल की बाबा हा मोबाईल वॉटर डॅमेजमुळे अंतर्गत पार्टांमध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणात बदल झाले, म्हणून हा सेकंड हँड मोबाईल रिफर्बिश मोबाईल किंवा सेकंड हँड मोबाईलमध्ये आलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी चेक करायला, तुमचं बॅटरी परफॉर्मन्स, या सगळ्या गोष्टी चेक करायला तुम्हाला कमीत कमी नाही म्हटलं तरी एक 3-4 दिवस तरी लागतात, 4 दिवस लागतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी तुम्हाला केल्यानंतर तुम्हाला असं वाटू नये की बाबा मी आता माझा मोबाईल तर बॅग लागलेला आहे, मी आता कसं कव्हर करू. तर त्यासाठी तुम्हाला तो मोबाईल जो आहे तो तुम्हाला कमीत कमी 15 दिवसाची वॉरंटीतला असणं आवश्यक आहे. विदाऊट वॉरंटी मोबाईल घेऊ नका. डू नॉट रिस्क विदाऊट वॉरंटी. सगळ्यात महत्त्वाचं झालं. आणि दुसरी गोष्ट, आपण मोबाईल घेतो सेकंड हँड आणि घरी येतो. घरी आल्यानंतर त्या मोबाईलवरती तुम्ही काय करता, सिम्पल मेल ID लॉग इन करता, विषय कट करता. तसं करू नका. तुम्ही घरी आणल्यानंतर किंवा तुम्ही तुमचं सिम कार्ड टाकल्यानंतर सर्वप्रथम तो मोबाईल फॅक्टरी रिसेट करून घ्या. म्हणजे जे काही पूर्वीचे डाटा असतील किंवा काय असेल तर सगळं क्लिअर झाला पाहिजे. फॅक्टरी रिसेट केल्यानंतर मग तुमचा डाटा वगैरे काय असेल, तुमची मेल ID लॉग इन करा, सगळं लॉग इन करा, पासवर्ड वगैरे ठेवा, या सगळ्या गोष्टी नंतर करा. हे झालं, ठीक आहे. तर आज आणखीन एक महत्त्वाचं, सेकंड हँड मोबाईल घेतल्यानंतर तो मोबाईल तुम्ही वापरायला चालू केला, मेल ID लॉग इन केले, आता इथून पुढं महत्त्वाचं काम ठरतं. तर त्या मोबाईलवरती पहिले 2 दिवस फुल बारकाईने लक्ष द्या. काय लक्ष द्या, तर तुमची बॅटरी डिग्रेड होते का, मोबाईल हीट किती प्रमाणात होतो आहे, त्याच्यानंतर कुठं ग्रीन लाईन येत आहेत का, त्याच्यानंतर नेटवर्क कनेक्टिव्हिटी कशी आहे, त्याच्यानंतर तो मोबाईल चालवत असताना कुठं हँग वगैरे होतो आहे का, या सगळ्या गोष्टी करा. त्याच्यानंतर हेवी वर्क करा त्याच्यामध्ये, म्हणजे चांगलं हाय परफॉर्मन्स गेम खेळा. चांगल्या गेम खेळा. त्याच्यानंतर वर्चस्व त्याच्यावरती प्रेस करा, जेणेकरून जास्तीत जास्त ट्रेस त्या CPUवरती GPUवरती मोठ्या प्रमाणात ट्रेस द्या. ट्रेस दिल्यानंतर तो मोबाईल मोठ्या प्रमाणामध्ये किती सपोर्ट करतो या सगळ्या गोष्टी चेक करा. मगच तुम्ही तो 10-12 दिवसानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा पैसा एकंदरीत वाचू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये काही फार महत्त्वाचे मुद्दे मी सांगितलेले आहेत. हे मुद्दे अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आणि आयफोन जे आहे, शक्यतो आयफोन सेकंड हँड किंवा नवीन ज्यावेळेस तुम्ही घेता
त्यामुळं त्या मोबाईलचं खूप चर्चेचा विषय असतो तो बॅटरीचा. बॅटरी किती टक्के आहे, म्हणजे बॅटरीची टक्केवारी किंवा पर्सेंटेज असतं ते 80%च्या वर असेल तरच तो मोबाईल बाय करा, अन्यथा मोबाईल बाय करू नका. सगळ्या गोष्टी ह्या चेक झाल्यानंतर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोबाईल हा ब्लॅकलिस्टेड असेल तर तुम्ही स्किप करा. कारण जर तो मोबाईल ब्लॅकलिस्ट असेल तर तो तुम्हाला कुठं ना कुठं प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुम्ही कुठं ना कुठं चुकीचे तुमचे पैसे तुम्ही देऊन स्वतः चोर ठरू शकता. तर आज आपण एक सेकंड हँड मोबाईलवरती जे काही मला वाटलं, सेकंड हँड मोबाईल घेत असताना जे काही तुम्ही केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेल्या आहेत. आणि अ, ह्या माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत, मित्रांपर्यंत, ग्रुपपर्यंत पोहोचवा. आणि एवढंच ना, आणि काही यूट्यूबरचे व्हिडिओ असतील तेही बघा. कारण सेकंड हँड मोबाईल घेत असताना फार रिस्क असते. त्यामुळं सेकंड हँड मोबाईल घेताना खूप काळजीपूर्वक मोबाईल घ्या. तर आशा करतो की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही सेकंड हँड मोबाईल घेण्यासाठी पॉईंट्स नक्कीच मिळाले असतील. तर हे काही टिप्स मिळाले असतील, तर या टिप्सचा, पॉईंट्सचा तुम्ही तुमच्या पैसे वाचवण्यासाठी, तुमचा मोबाईल चांगला खरेदी करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा बाळगतो आणि अशी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि माझं म्हणणं तर एक लास्ट जाता जाता एकच टिप सांगतो, सेकंड हँड मोबाईल घेण्यापेक्षा 2 गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाईज करायला लागलं तर चालेल, परंतु नवीन मोबाईल घ्या. सेकंड हँड मोबाईलच्या नादी लागू नका. कारण नवीन मोबाईलला 1 वर्षाची वॉरंटी असते. कंपनी थ्रू मोबाईल असतो, तुम्हाला काही गोष्टी करता येतात. परंतु सेकंड हँड मोबाईलचे तेवढे निर्बंध असतात. तर जाता जाता एवढं सांगतो, शक्यतो तुम्ही नवीन मोबाईल घ्यायचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडं फारच बजेट टाईट असेल आणि तुम्हाला चांगला मोबाईल गरजेचं असेल तरच, आणि तरच सेकंड हँड नवीन मोबाईल नवीन सेकंड हँड मोबाईलकडे वळा. परंतु सेकंड हँड मोबाईल घेण्यापेक्षा एखाद्या वेळेस नवीन मोबाईल IMIवर लोन काढून वगैरे घेतला तरी 100% चांगला आहे. कारण EMIवरती वगैरे तुम्ही सेकंड हँड मोबाईल घेतला तर, नवीन मोबाईल घेतला तर फार चांगलं. कारण सेकंड हँड मोबाईल घेऊन तुमचे पैसे वाया घालवण्यापेक्षा किंवा मानसिक जो नंतर त्रास होणार आहे किंवा काही गोष्टी चुकीच्या होऊ शकतात, त्या गोष्टी टाळून नवीन मोबाईल घेतलेलं कधीही चांगलं. तर हा व्हिडिओ अधिकाधिक मित्रांपर्यंत शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. फक्त हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Accessibility button. Window navigation bar.